सगळ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या तामिळनाडूच्या सात्तानुकुलम येथील पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराई जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला. कोरोना काळात एका व्यापाऱ्यासह त्याच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे कोठडीतील हे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना काळात नेमके काय घडले होते, कोठडीत असलेल्या बाप-लेकांची पोलिसांनी कशी हत्या केली, त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. जून 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र टाळेबंदी असताना तामिळनाडूतील सात्तानुकुलम येथील व्यापारी जी जयराज वय 62 आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स वय 31 यांना अटक करण्यात आली होती. कोरोना काळात लागू केलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत बाप-लेकाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता काही दिवसातच त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना उघडकीस येताच तामिळनाडूसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती. 24 जून 2020 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. सप्टेंबर 2020 मध्ये सीबीआयने या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांना अटक करून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. निरीक्षक एस श्रीधर, उपनिरीक्षक के बालकृष्णन, उपनिरीक्षक पी रघु गणेश, हवालदार एस मुरुगन, हवालदार ए सामदुराई, शिपाई एम मुथुराजा, शिपाई एस चेल्लादुराई, शिपाई थॉमस फ्रान्सिस, शिपाई एस वैलमुथ्थू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलिसांची नावे होती. या प्रकरणातील 10वा आरोपी विशेष उपनिरीक्षक पालदुराई यांचा ऑगस्ट 2020 मध्ये कोठडीत असतानाच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ऑगस्ट 2022 मध्ये आरोपी विरोधातील सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. सुमारे 6 वर्षाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने मार्च 2026 मध्ये पुराव्यांच्या आधारे 9ही पोलिसांना दोषी ठरवले. सीबीआयच्या तपासात या प्रकरणातील काही धक्कादायक बाबीही उघड झाल्या. व्यापारी पी जयराज यांनी लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नव्हते. तरीही 19 जून 2020 रोजी रात्री 7:30च्या सुमारास त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी पोलिसांनी रचलेल्या एका गुन्हेगारी कटाचा हा भाग होता. या दरम्यान जयराज यांना अटक झाल्यानंतर त्यांचा मुलगा बेनिक्स हा पोलीस ठाण्यात पोहोचला. वडिलांना झालेली मारहाण पाहून त्याने पोलिसाशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आरोपी पोलिसांनी त्यालाही बेकायदा तुरुंगात डांबले आणि रात्रभर अमानुष मारहाण केली. पोलिसांशी कसे वागावे याचा धडा शिकवण्यासाठी पिता-पुत्रावर रात्रभर कोठडीत अत्याचार करण्यात आल्याचे सीबीआयने आपल्या अहवालात नमूद केले. मारहाणीनंतर गंभीर जखमी झालेल्या पिता-पुत्र अशा दोघांना त्यांच्याच जखमांमधून जमिनीवर सांडलेले रक्त पोलिसांनी साफ करायला लावले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यातील रक्ताचे डाग पुसण्यासाठी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला बोलवण्यात आले, जेणेकरून मारहाणीचा कोणताही पुरावा उरणार नाही. त्या दोघांवर पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. इतक्यावरच न थांबता त्यांना गंभीर जखमी असतानाही कोठडीत ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून बनावट फिटनेस प्रमाणपत्र घेण्यात आले. बाप-लेकांचे रक्ताने माखलेले कपडे रुग्णालयाच्या कचरापेटीत टाकून पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. बाप-लेकांची पोलीस ठाण्यातच हत्या झाल्यानंतर दी इंडियन एक्सप्रेसने त्यावेळी या थरारक प्रकरणाचा उलगडा जगासमोर मांडला. वृत्तानुसार 62 वर्षीय जयराज यांनी लॉकडाऊनमध्ये दुकाने लवकर बंद करण्याच्या पोलिसांच्या सक्तीवर टीका केली होती. हाच राग मनात धरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या दरम्यान त्यांच्या मुलाने वडिलांना वाचवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांचा अहंकार आणखीनच दुखावला आणि त्यांनी दोघांनाही बेकायदा मारहाण केली. हा छळ केवळ क्रूरच नव्हता, तर त्यातील भीषणता अस्वस्थ करणारी होती. पिता-पुत्राला अटक झाल्यानंतर रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर थांबलेल्या त्यांच्या नातेवाईकांनाही पोलिसांनी शिवीगाळ केली. नातेवाईकांनी सकाळी जेव्हा जयराज आणि बेनिक्स यांना पाहिले तेव्हा दोघांचीही प्रकृती अत्यंत खालावली होती. नातेवाईकांच्या आरोपानुसार जयराज यांचे धोतर आणि बेनिक्सची पॅन्ट रक्ताने पूर्णपणे भिजलेली होती. रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून पोलिसांनी त्यांना मुद्दाम गडद रंगाची लुंगी घालायला दिली होती. इतका रक्तस्राव होत होता की त्या दोघांना आपले कपडे सावरणेही कठीण जात होते. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा झालेला भंग. जयराज यांचे मेव्हणे एस जोसेफ यांनी दी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की पोलिसांनी जयराज आणि बेनिक्स यांना दंडाधिकाऱ्यासमोर योग्य प्रकारे हजरच केले नव्हते.
दंडाधिकाऱ्यांनी त्या दोघांच्या जखमाची साधी चौकशी केली नाही. एका साध्या हाताच्या इशाऱ्यावरून या गंभीर जखमी पिता-पुत्राला थेट तुरुंगात धाडण्यात आले. जयराज आणि बेनिक्स यांना कोविलपट्टी उपकारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र अमानुष मारहाणीमुळे त्यांची प्रकृती वेगाने खालावली. 22 जून रोजी अतिरक्तस्राव आणि अंतर्गत दुखापतीमुळे बेनिक्सचा मृत्यू झाला, तर त्याच्या पुढच्याच दिवशी वडील जयराज यांनीही जगाचा निरोप घेतला. पिता पुत्राच्या कोठडीतील मृत्यूनंतर संपूर्ण तामिळनाडू संतापाची लाट उसळली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला, तर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या पोलीस अमानुषतेचा तीव्र निषेध केला. 24 जून 2020 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. तपासादरम्यान पोलिसांनी दडपशाही करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयाला कळवण्यात आले. या प्रकरणातील आवश्यक कागदपत्रेही तपासकर्त्यांना मुद्दामहून उशिरा देण्यात आली. त्याचबरोबर घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र एका महिला हवालदाराने न्यायालयात दिलेल्या जबाबानंतर या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला. मार्च 2021 मध्ये उच्च न्यायालयाने हा खटला 6 महिन्यातच संपवण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाला दिले होते. न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे असल्याचे न्यायमूर्तींनी त्यावेळी स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही हा खटला अनेक वर्षे चालला. 2025 पर्यंत या प्रकरणातील मुख्य साक्षीदारांच्या उलट तपासण्या पूर्ण झाल्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक श्रीधर याने स्वतःची शिक्षा कमी करून घेण्यासाठी माफीचा साक्षीदार होण्याची न्यायालयाकडे विनंती केली होती. मात्र सीबीआय आणि पीडित कुटुंबाने त्याला तीव्र विरोध केला आणि न्यायालयाने त्याची ही विनंती फेटाळून लावली. अखेर 6 वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर जिल्हा न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे 9 दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आणि पीडित कुटुंबाला न्याय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे तामिळनाडूतील जनतेने स्वागत केले आहे. अशाच नवनवीन अपडेट करता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.